नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गटकच सेवा पूर्व परीक्षा 2026 साठीची जाहिरात जी आहे 2619 पदासाठीची जाहिरात जी आहे तर जाहिरात क्रमांक 17/2026 जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर जे आहे ऑनलाईन संगणक प्रणाली आधारित CBT पद्धतीने घेण्यात येईल. तर परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जे आहे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तर याच्यामध्ये उद्योग निरीक्षकसाठीचे 9 आणि तांत्रिक सहाय्यकसाठीचे 3, कर सहाय्यकसाठीचे 282, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गटकचे 461 आणि लिपिक टंकलेखकसाठीचे 1864 असे 2619 पदे जे आहेत तर त्यासाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 27 जून 2026 पासून. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 17 जुलै 2026. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे. तर जे विद्यार्थी MPSC आयोगाची गट क साठीची परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी आलेली ही 2026 साठीची जाहिरात आहे. 2000 प्लस पदांसाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन जे आहेत ते देण्यात आले. तर अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय लागते, कागदपत्र कुठली लागतात, तर याची संपूर्ण आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत तर त्या संदर्भातल्या डिटेल जे आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तर परीक्षा शुल्क काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे याची सविस्तर माहिती जी आहे तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गटकसाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे तर त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षकसाठी 19, सहाय्यक तांत्रिक सहाय्यक विमासाठी 19, कर सहाय्यकसाठी 18, लिपिक टंकलेखकसाठी 19 आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी 19 आणि कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. पदानुसार शैक्षणिक अर्हता जी आहे ते तुम्हाला इथं पाहता येणार आहे. जे विद्यार्थी लिपिक टंकलेखकसाठी अर्ज करणार आहेत तर त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे तर ते पाहणार आहोत. जनरली उमेदवार जे आहेत तर त्यासाठी जास्त अर्ज करतात. त्याच्यासाठी तुम्हाला मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग कंपल्सरी देण्यात आलेली आहे. तर तेही तुम्हाला इथं पाहता येणार आहे. आणि जर जे आहेत प्रमाणपत्र म्हणजे इंग्रजी प्रमाणपत्र जे आहे तर टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक टंकलेखन संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे असणार आहे. याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर अर्हता प्राप्तता गणनाचा दिनांक देण्यात आले. टंकलेखन अर्हता धारण करण्याची तात्पुरती सूट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि ती कोणासाठी असणार आहे तेही यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर अनाथ उमेदवारासंदर्भात पण इथे देण्यात आलेलं आहे. फक्त लिपिक संवर्गासाठी हे प्रमाणपत्र जे आहे तर ते लागू असणार आहे. आणि याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवार जे आहेत प्रकल्पग्रस्त तर त्यांना जे आहेत टंकलेखन परीक्षेमधून जे आहे तर ती सूट देण्यात येते. निवड प्रक्रिया जी आहे ती कशी केली जाणार आहे ती देण्यात आलेली आहे. तर याच्यासाठी पूर्व परीक्षा जी आहे संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे 100 प्रश्नासाठी आणि 100 गुण असतील. त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे तर 400 गुणांसाठीची असेल. स्वतंत्र मुख्य परीक्षा जी आहे तर ती घेण्यात येईल. तर त्यानंतर जे आहे तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठीची स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका जी आहे तर ते उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर काठिण्य पातळी जी आहे तर ते देण्यात येईल. मुख्य परीक्षेसंदर्भातले प्रश्नपत्र जे आहेत ते कसे उपलब्ध होतील, अर्ज सादर करण्याचे टप्पे जे आहेत ते देण्यात आले आहेत. ही जी MPSC आयोगाची पूर्व परीक्षा 2026 साठीची गटकसाठीची जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली खूप महत्त्वाची अपडेट आहे. तर याच्यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे तर ते देण्यात आले. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अमागासाठी 394, मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ असेल तर ₹294 परीक्षा शुल्क असेल. माजी सैनिकासाठी ₹44 असेल. त्यानंतर जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले आहेत. तुम्हाला मग अर्ज कशा पद्धतीने करायचा, कुठल्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, तर सिग्नेचर, फोटो या सर्व डिटेल जे आहे ते तुम्हाला आजच्या या जाहिरातीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तरी संपूर्ण जाहिरात जी आहे आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यातून तुम्ही चेकआउट नक्की करा. कॅटेगरी वाईज जागांची विभागणी जी आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.